बाई ग काय नाही बाई कोणचंच ऑपरेशन सोपं नाही आहे. दवाखाना सोपा नाही, ऑपरेशनचं नाही काय, पण दवाखाना सोपा नाही बाई. काय म्हणली दवाखाना सोपा नाही? नाही बाई अगं दवाखाने डॉक्टर लोक आहे म्हणून तुमचं आमचं आयुष्य आहे ना वाढतं. आणि कुशल डॉक्टर नको पण दवाखाना मी नको. तुम्हाला म्हणले होते काय म्हणली होती? का तुमचं 2 टाच्याचं ऑपरेशन करा, मा काय पोरांचं ऑपरेशन करू नका. पण तुम्ही बाई तुम्ही शेप मध्ये राहिले आणि मला गुंतवून ठेवलं. अगं शेप मध्ये मला दना बारे द्यावा लागत, त्या शेतामध्ये काम करावं लागत. मी ऑपरेशन करून पुढे आलो होतो. ए बाई हा? तू तशी महिना 2 महिने आराम कर मस्त पैकी. जे पडून जे पडून बाथरूमला गेलती? हा बाथरूम घडी घडी होती म्हणजे काय होतं? संडास होती घडी घडी का काय? दोन्ही बी होतं बाई. संडास बी लगी होती काय नाही बाई, गेल्यावर काही कळतच नाही नेमकं काय हो राहिलं. म्हणजे गोळ्याले पॉवरफुल दिल्या हो, गोळ्याले पॉवरफुल दिल्या. अगं डॉक्टरने सांगायचं ना आपण ऐकायचं. डॉक्टरवर ना पूर्ण भरोसा ठेवायला पाहिजे माणसाने. डॉक्टर बद्दल काही हे नको करू, लय पॉवरच्या दिल्या आणि कमी पॉवरच्या दिल्या. तुझी तब्येत बॉडी पाहून आहे ना डॉक्टर लोक देत असतात. राहिला प्रश्न मग आता तब्येत आहे ना, आता किती दिवस झाले? 8-10 दिवस झाले आपल्याला परत तपासायला बोलवले डॉक्टरने. हा 9 दिवस झाले ना आज. हा का? हा डोकं तेच राही ना बाई. ते 9 दिवस झाले म्हणा, पण मग सर्दी झाली त्याच्यात. वर शिकावा तर खाली टाक्यांना कळ लागती. हा का? बरं मी काय म्हणतो, 9 दिवस झाले आणि तुला तर माहिती आहे ना ऑपरेशनच्या अगोदर आपल्याला 2 दिवस सुद्धा लय व्हायचे मला. हा मग आता काय माझा विचार करते का नाही? मी काय म्हणतो, अहो तुमच्या या 2 तासाचा 2 दिवसाचा खेळ तुम्हाला रात्र सुद्धा लय व्हायची बाई. रात्रीतून 2 वेळेस 4 वेळेस 2 वेळेस 4 वेळेस तुमचं उठणं बसणं भाई. तुमच्या पायी हा जीवाला घोर लावून घेतला मी बाई. नुसते कार्यक्रम उपसा निसते पोरं. मग त्याला काय व्हायचं? ती म्हणे ना आहे तरुण तर घ्यावा करू, गेले मरून तर देतील पुरून. बरोबर आहे बाबा. मग त्या कार्यक्रमाला आता ते मान्यता आहे, सगळे विज्ञान मान्य केलं. पण जाऊ दे मरू दे बाई, पोरं उपासण्यापेक्षा हे एकदाचा खड्डा मोड केला ना बी मोड तो बरा झाला. मरू द्या तिकडं. नाही पण आता 9 दिवस झाले, मग आता तू काही काळजी करते का नाही माहिती? तुमच्या डोक्यात फरक पडलाय म्हणजे अजून वल्ला ऑपरेशन आहे. मग त्याला काय होतं? हा तुम्हाला काय अरे वल्ल्या तर हे होतं. अहो तुम्हाला काही जवानी आली का काय म्हातारपणामध्ये? त्याच्या आधी आदत मजबूर आहे आता. हा तुला आता माहिती ते आहे ना, 2 मजबुरी. दिवस लय होत होते मला. हा आणि मग आता 9 दिवस झाले. तुमच्या पडलाय डोक्यात फरक बाई. मला काय डोकं लावू नका. मापाका डोक्याचा पटारा झालाय. हा दाबून देऊ का डोकं? काय डोकं दाबून देऊ का? तुमचं हे असंच राहतं बाई. ऐक ना, थोडी खाली वळ थोडी दाबून दे. काला एक खाली होऊन वर होऊ तुम्ही 12 काढून ठुले. नाही ना, सरक खाली सरक वर खाली वळ तुले 12 काढून. खाली वळ ए बाई ग खाली वळ. आता आहे ना लय मूड मध्ये आलो मी. खाली वळ थोडीशी. म्हणजे दाबून देतो ना डोकं. तुम्ही जावं, तुम्हाला कुठं जायचं होतं काला मूड मध्ये येते. अरे बँकेत जायचं. मा पहिलाच मूड खराब आहे. नाही आताशी 10 वाजले. बँक 11ला उघडते ना. आपल्याला लोन मंजूर झालं ट्रॅक्टरचा. आता जा मग वा. नका डोकं खाऊ. नारळ पाणी ते घेऊन या. आता ते सगळं आणील, पण आपलं या पाण्याचं काय करायचं आता? जा गपचिप. नका डोकं खाऊ. म्हणजे डोकं खाऊ राहिलो का? डोकं शांत होईल ना उलट. दीदीचे पप्पा तुम्ही ऐकत जा बरं का. मी खरं सांगायचं तुम्हाला लय डोकं उठलंय माझं बाय. हा ते लय डोकं दुखू राहिलं माझं. अरे पण माझं काय काय दुखत काय सांगू तुला? तुम्ही जावा. या असं ऐका बाई, मी ना आज जास्त तकलीफ नाही देणार ना. नाही ना, मी झोपून घेतो. काय झोपती? तुम्ही जा मा डोकं नका खाऊ. ऐक ना, ए बाई ग. तुला सवलती अहो हात सोडा ना. हट. तुला माहिती आहे ना सवलतीत जर काही गोष्टी झाल्या नाही ना मग वाकडं बोट करावं लागेल. तुम्ही गपचिप जा हो. हट. हात सोडा ना. तरी तसंच ऐक ना. ऐक काही नाही त्याला खोकले नाही, हळूच खोकायचं फक्त. आणि किती 2 मिनिटाचं काम आहे फक्त. बाई ऐकलं का? जाऊ तुम्ही नका मा डोकं खाऊ. हा तरी तसंच घडी मला ते बोलायला नको लावू का कावड? नाही कावड लावतो थांब. अहो ग बसा ना. हा ते बरती कोणी या जाऊन मग दी कुठून? नाही आत्ताच मूड आहे माझा. मी काय म्हणते कळतं का तुम्हाला मराठी? हं. मी गोळ्या घेतल्या ना आत्ताच. थोडं माझ्या जीवाला बरं वाटल. या तुम्ही तिथून जाऊन. म्हणजे बँकेतून आल्यावर ना का पुन्हा रावण्या करावं लागेल? नाही मग पाय बरं का, मग मला टाळकं सर्कल. चालेल. ठीक आहे, मी बँकेतून जाऊन येतो आणि झोपून घेतो माझा. हा चालेल. ठीक आहे. पप्पी घेऊ की आता? काला पप्पी घ्यायची दार लोटून. जाय झोप. बाई अरे कानूड बाई झोप. ये बाई ग. पांघरून टाक का? हा
काय रे लय मुळा त्याला गाड्या तो आता. आणि मी आहे ना बँक खोलली का 11ला 12 पर्यंत काम होईल माझं. 1-1:30 पर्यंत येतो. हा चालेल. हा झोपू का? ए बाई ग. दार लोटून घेतो फक्त मी. हा येऊ का मग? हा हा ठीक. त्याला बायकोचं ऑपरेशन केलं, त्याची इकडे काळजी मोठे नाही. डोर पडले का ना पडले त्याला उड्या मारायची काळजी. याला किती म्हातारपणा जेवानी आली बाई, याला चव आली चौकून. भले 8-9 गाबाळ उपसून ठेवलं तरी हा थांबत नव्हता बाई. याला काटाळा नाही, इकडं पार कमराचा नंबर झाला. सारखे पोरं उपसू उपसू. आई ग. उंदराले खुडबुड करत्या बाई, उंदराले खुडबुड करत्या. ए बाई ग. अहो तुम्हाला म्हणले होते ना थांबा म्हणून, तुम्ही तर ऐकतेच. ऐक हळूच ऑपरेशन झालंय. ऐक बापरे. ऐक ऐक बस ना. बाई अहो टाके दुखू राहिले. बापरे. माणूसच लय बेकार आहे बाई. अजून 10 मिनिटं नव्हते झाले, म्हणले नको जाऊन या पहिले कामाला. ऐकलं नाही या माणसाने मामाने. अजून 10-15 मिनिटं झाले नाही, म्हणले नका हो, तरी ऐकलं नाही. मी गेलो एका कानीव, म्हणजे एका कानीव झोपली सली. लय झोप. मला वाटतं त्या झोपायच्या गोळ्या दिल्या डॉक्टरने, त्याच्यामुळे गडबड झाली काय मग. हे गाजरा उठ ना. आलो ना मी बँकेतून. आले का? मग काय झालं, नारळ पाणी आहे ना, नारळ पाण्याचे शॉर्टेज आलेले आहे सध्या. मार्केटमध्ये नारळ पाणीच भेटून नाही राहिलं. मग मी नारळ पाणी आणले नाही. ती काय म्हणते काळी खजूर आहे ना, ती आणली. तिनं रक्त वाढतं ना. चक्कर येऊ राहिले. चक्कर येऊ राहिले. बरं आता उठून काहून बसले, आता झोपायचंच ना आपल्याला. म्हणजे विसरले का तू? तुला म्हणलो ना मी मगाशी बँकेत जायच्या अगोदर 10 वाजता बोललो होतो ना. आता झालं नाही इतक्यात, आता कवर. म्हणजे मग काय झालं? तुम्ही म्हणले हं. मला झोपायचं. मी हा. काय म्हणले? कधी 10 वाजता? तेव्हा तू काय म्हणे बँकेत जाऊन ये. मी म्हणले तुम्ही पहिले तिकडे जाऊन या. मग जाऊन आलो ना. मग तुम्ही गेले आणि 10 मिनिटातच तुम्ही परत आले आणि तुम्ही कार्यक्रम करून गेले ना. आता परत हजर झाले. तुम्ही काय हुकले का काय? डोक्यात फरक पडला आहे का? ए माझं अजून तर मूड आहे. तू ये बाई खुर्शल म्हणती होऊन गेलं. मग कस काय? अहो इतक्यात तर तुम्ही गेले करून. काय डोकं काम करीना काय माझंवालं. अरे दार लोटेल होतं. मी कधी करून गेलो? मग दुसरं कोण गेलं? ह्या काय मला पार टाके माय दुखायला लागले बाई. म्हणजे तुझे नाव आहे का? अहो तुम्ही गेलेच नाही. तुम्ही काय खोटं बोलू राहिले काय? माझ्याशी बाय गागायला नका लावू मला. खाली अरे हा मी तो नवरा आहे, याच्यात खोटं बोलायचं काय विषय? मला आत्ता करायचं, तू म्हणते करून गेलं. मग काय दात लोटेल होते मी. हे मला सांग, तू अशी कानुडी झोपेली होती तेव्हा मी केलं का? हा. बापरे. नाही आता
तुला काय माझी सवय तुझ्या लक्षात आली का नाही? काय नाही फरक बा, जाणवला का काय नाही? आता मला पार त्या गोळ्यांनी मी सून झाले. काय कळालं माझे डोळेच उघडून नाही राहिला. बाबू हं? मी तुमच्या तोंडाक तरी पाहिलं का तुम्ही एवढा कार्यक्रम केलाय आज अर्धा तास केला का 20 मिनिटं केला. मी तुमच्या तोंडाक तरी जशी तुम्ही झोपली तिकडे भीती को तोंड करून तशीच झोपेल राहिली. तोंड का सुद्धा पाहिलं नाही? नाही बाय. अरे 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 आता माझं डोकं काम करीना का? तरी मी किती गागत होते तुम्हाला ऑपरेशन झालं ना काही येड्यापाना करू. अरे तुम्ही मला ते का ऑपरेशन तुझ्या आईचे ए बाई ग हं? तो मुंडका दाबू का? मला कागद होती मी केलंच नाही ना. तुला कळलं का? तुला मी दार उघड होत. तुला तो शिरप्या बिरप्या ओळख होता का तुला माझा मित्र? नाही बाई मला काल ओळखू मी माग पाहिलंच नाही ना. असं काय कुणी कोणाच्या बाई जवळ येऊन झोपत का डायरेक्ट? डोक्यात फरक पडला का तुमच्या? अरे तेच झालं ना. तुझ्या डोक्यात फरक पडला ना. नाही हो बाई. ए अरे मी झोपलोच नाही ना. तो आज बाई लईच माणूस बाई लईच बोचक माणूस आहे बाई. तुम्ही मला- म्हणता झोपलोच नाही मी म्हणते झोपून गेले. तू आज ऑपरेशन करेलच ना. तुझा मुर्दा पाडला असता आता. काय बाई तमाशा आहे. तू मी म्हणते माझ्यावर भरोसा ठेव. मी तुला केलं नाही. मला तुमच्यावर पुरा भरोसा आहे पण मला आहे ह्या ना? गोष्टीमध्ये आहे ना? मला ह्या गोष्टीत तुमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला नाही म्हणले असेल तर तुम्ही निम्म्या रात्री आहे ना तुम्ही मायावाला डोकं आउट केलं असेल. हा या बाय मला काची शपथ घ्यायला लावा. अरे मी नाही केलं तुला. मला बी काची शपथ घ्यायला लावा. पण तुम्ही मला मी तुम्हाला म्हणले तुम्ही म्हणले मला झोपायचं. मी काय म्हणले तुम्ही दवाखान्यात या 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 शिरपतराव या. वहिनीचं ऑपरेशन झालं मला माहीत झालं. दवाखान्यात त्यांनी जाता आलं. हं. मला नारळ पाणी देऊ. वहिनी द्या नारळ पाणी. हा कशी काय तब्येत बरी ना? बरं वाटतं. आता तुम्ही ना आता पत्ते पाणी जरा धरा. येड्यावर नका करू. तोच विषय चालू आहे. काय तुम्हाला ते पाणी धरता धरता फार वाटलं झालं माझं. मग तुम्हाला हातू कधी का दम हो मला आवरायचं खरं कुठे वहिनी? अरे बाबा कवर आवरायचं. तू कधी आता मला आहे ना. या बाई मी खरा बोलणारा माणूस आहे. मला आहे ना तुझ्यावर डाऊट येऊ राहिला. काय पा वहिनी काच डाऊट काय झालं? अरे मागाचा विषय क्लोज कर. गचपडा ना आता काय गावात दौंडी देता का काय डोक्यात फरक पडला नाही तुमच्या नाही नाही, वाल्या? डोक्यातच फरक पडेल माझ्यावाल्या. म्हणजे या बाई मी मित्रा व्यक्त बोलतो. मी तुला केलं नाही. तुला केलं कोणी हे सांग. बाई काय तमाशा आहे. तमाशा आहे का? मी काय तो हे डोक्याला हात लावून नाटकं नको हो. करू. मला आहे ना या बाय हो, हा जरी मित्र असेल ना याच्यावर डाऊट आहे माझा. कोणचा? ते नारळ जाऊ. मी काय होतो अरे मग ते नारळ आणि मला मी सांग. वहिनीला भेटे आलोय. मला सांग तुझा कितवा चक्कर येते या आज दिवसभरात? तू 11 11:30 आलता का? तुम्ही चालले होते ना ती म्हणजे नारळ पाणी आणा ना. हा, 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 त्या हा. टायमाला मी इथे ऐकत होतो. हा, हा. तसंच नारळ पाणी आणा गेलो मी. ऐकलं का? आपण बोलत होतो ना नारळ पाणी आणायचं ते तू ऐकलं. तसं तुझ्या पुढे गेलो नारळ पाणी आणायला. अच्छा मग नारळ पाणी घेऊन तू माझ्या अगोदर आला का? नाही आता आलो. खरं बोल. खरं बोलत नाही 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 आता नाही. हा दुसरा चक्कर आहे तुझा. मग तुम्ही असे आरोप न करतो. अलग लक्षात बोल ना. या बाय आपली चर्चा झाली. मला नाही अरे माहिती बाई. मी काय ऐकून घे. भास्कर राव या नाव ऐकून. आपण साखर खबरे ऐकून घे. आपण साखर मुद्दा ऐकून घे. ऑपरेशन करेल मला हो माहिती. जरा पत्ते पाणी झालं ना तुम्ही. काय तुम्हाला एवढं जमले करा हे काय? गेलं उडत पथ्य पाणी. मला नाही माहिती. ह्या बाई आपली चर्चा झाली. तुला नारळ आणून देतो ही चर्चा येणे ऐकली आणि हा डायरेक्ट नारळ पाणी घेऊन आला आणि ही चर्चा सुद्धा ऐकली का मी 3 3:30 येईल. बरोबर आहे ना? ऐकली ना? 3 3:30 येईल बोललो होतो ना? नाही हा तुम्ही आता मला ऐकली नाही चर्चा? कोणी तू 3 3:30 येईल हे तर ऐकलं ना? हा या बाय नाही ऐकलं पण मग कळलं का? कळलं का? हा चोर आहे. मी काय होतो तवा मला याद केला तेव्हा नारळ पाणी घेऊन आलो असतो ना. तवाच आला तू. अरे तसा मी माणूस नाही त्या मापाचा. मापाचा नाही. एकटी बाय घरामध्ये कधी घरामध्ये पाहिजे नाही. तू आला म्हणून घरामध्ये आलोय. तुला खरं सांगू का? हा का हा हा हे खरं आहे अगदी. तुम्ही आलते का मागाशी? नाही ना अरे चर्चा ऐकली माझ्या अगोदर. हा आला आणि यांनी डाव साधावला. खरं बोल. आता तुमची का मला चर्चा माहिती होती तुम्हाला मोर अरे काय तू इतक्यात बोलला ना. तुझं बोलणं ऐकलं नारळ पाणी आणायचं. वाटणं तू नाही का ते याला सांगतो आता बाबरांना पाण्याला चालू बाय. नाही 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 ह्या आता बदलला पाहिजे. मी तुला सांगत होतो ना. बदलला ना. वहिनी माव ही सोठवी हातला मावळी सोठवी याला दमली का ना काही गोष्टीचा. याला याला काय हे काय पानसाट न्याय नका करीत बसू. हे काय नगरपालिकेचा ग्रामपंचायतीचा न्याय नाही. तुम्ही भेटले ना मला. तुम्ही जा
आणि मला बी जाणे यांनी एकदम हे केलेलं आहे बरं का. आता मी दोघायला मारून टाकील मी आता. दोघांना मारायला मी काय कोणाचं तोंड पाहिलं का? डोक्यात फरक पडला का तुमच्या? अरे तो तोंड पाहिलं नाही हीच गाडव चूक झाली ना. हो वहिनी तुमच्या कामाचे पैसे देऊ का? ए पैशावाल्या म्हणजे तुमच्या कामाचे पैसे देऊ का म्हणलो? कारण नाही गरज काही. तू ये ना खऱ्या अडचण कबुली देतो का नाही मला? मी गळसुंडी दाबून अरे टाकेल. नाही ना बाबा. गळतोंडी दाबून अरे टाकेल. ती माग हे बाई तुम्ही काय डोक्याला ताण देते? तुमची लवकंड इकडे मा पोटा होई मा तो वैले पोटाला मारणा गोळी तिकडं दर्याची गळसुंडी दाबून टाक. कशी काय धरू मी जर पाहिलंच नाही तर? हा? अरे अरे पाहिलंच जगात नाही मान्य बाई. आहे का तुला? मला नाही माहिती. तुला खरून गेला पाहिलं नाही म्हणते खुशाल. मी ना त्या कामाचे पैसे द्यायला मी आलतो. चालले बाईला गेलं थांबा. थांब ये मी अहो तुमच्या- मला लई तकलीफ हो राहिली. गप. मारील तुला गळसुंडी टाकील मारून. तू कबुली देतो का नाही? नाही काय माग काय समज ती ना आंबिडे जाऊ नको. अहो मला माही नका बाई हाल करू ग बसा तुम्ही. याचा मुर्दा पाडायचा आहे आता. तुमची तुम्हीच पाडा. तुला कळलं ना? कळलं ना आता? मला नाही कळेल. वहिनी अत्याचारपणा चाललाय. मी जाते मुतायला. वहिनी कळलंच अत्याचारपणा काही नाही. चाललाय. मला कळालंच नाही. मी मला गोळ्यांची गुंगी होती. कळलं का? अरे तू यावा का नाही तुमच्या घरी या गाडी? बाया गोळ्याची गुंगी होती तू. आणि खरं सांग मी तुला मुर्दा पाडील. तू बाहेर जरी गेला तरी तुला खून करून टाकील. हा? मी गेलो परत म्हणलो वहिनीचे पैसे द्यायला यावा कामाचे. काय करायचं आता येतं? तुझ्या म्हणजे काम तुम्ही आलते याचा. नाही ना. मग तुम्ही कामाचे पैसे द्यायला आले. आपण साखराच्या आज तू माग खोट पाहिलं होती कोणी 2 दिवस. खुरपायला ते पण ते पैसे दिले नाही ना. मग तुम्ही त्या माणसासमोर काला असं बोला त्या कामाचे पैसे द्यायला आलो? तो माणूस तुम्हाला म्हणले तुम्ही एक अरे दिवस नारळ तुमच्या- पाणी माझ्या अगोदर घेऊन आला आणि ते तुला मला नाही माहिती. जाऊ दे वहिनी. अरे माहिती. चल म्हणे आलं का नारळ पाणी तू इथं आणलं का? जाऊ नको. याचा मुर्दा पाडायचा ए आहे. बाबा इकडं मला कळ लागली माय कुठं तंगड्यात आणि सुटला. ढळ बाहेर. मा नारळ घेऊन जाऊ. तो नारळ पाड. आपण केलं मा नारळ नारळाचं मा आपण केलं. गावात कोणाला बॉम्बट्या जर मारल्या ना मग पाय. हं? गावात कोणाला बॉम्बट्या मारू नको आता. या तर मी कधी नाही सांगणार माहिती आहे का? मला मोकळं करून हे काही सांग माहिती का? आपलं जात्र राहते का तामाशा टेजवर करून सांगतो. काय सांगशील? तो काय काय नकरी केली म्हणून मनाने याला तुला यात्रा येऊन देईल का मी गावची? मग यात्रेच्या अगोदर जर नाही तो खून केला ना तू अजून मला कबुली दे. सांगू नको कोणाला. तुम्हाला 95 तुम्ही तुला खरं खरं सांगू. ठीक आहे नाही खंबा पाहिजे पण सांगू नको हा, नाही, कोणाला. चल. चाल नंतर भेटतो उद्या हा. पाहिजे.